उपस्थित जिनं मला जन्म दिला अशी माती माता त्यासुद्धा आलेल्या आहेत. माझे मोठे बंधू आमच्या वहिनीच आहेत. विशेष पेटीवर जे सुंदर अशी साथ देत आहेत असे असणारे कृष्णाबाबा ते सुद्धा पलासवरून आलेले आहेत. माझे लहान बंधू ज्यांचं आमच्या बुलढाणा जिल्ह्यात फार मृदुंग क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे परशुराम महाराज पाटील ते सुद्धा आहेत. ज्यांचं लहानपणापासून मला मार्गदर्शन लाभलं असे असणारे कृष्णाजी महाराज काळे ज्यांच्या घरामध्ये मोठे संत होऊन गेले जे श्रीराम महाराजांचे उपासक होते नारायण महाराज रुदानेकर. त्यांच्या आजोबांचं सांगायचं जर म्हटलं तर असं ऐकलं होतं मी 2 रुपये कीर्तनाचे भेटत होते त्या काळामध्ये आणि जिथं कीर्तन होतं तिथं कीर्तनाला गेले की त्यातला जर 1 रुपया भाड्यातून निघून जात होता तो 1 रुपया पुढच्या वर्षी ज्यांनी कीर्तन घेतलं त्यांना ते वापस आणून दे अशा कुळात नाही ते. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजव. महाराजांचं नाव शिवदास बाबा ते सुद्धा आहेत बोरसेमा तेले ओळखतो मी पण नाव नाही आठवत. प्रवीण महाराज हो महाराजांच्या सोबत आलेले महाराजांचे विद्यार्थी सुद्धा आहेत. माझ्या कीर्तनाला साथ सांगत आहे राजू महाराज दोन्ही डोळ्याने आंधळ्यात महाराज सुरदास ज्यांना आपण म्हणू फार सुंदर गाणं महाराज ते सुद्धा काय कोणता ते गायकवाड हां तिथून आले हो. विशेष मृदुंगाचार्य महाराज तुमचा अपमान नाही केला मी पण मी का म्हणतो कारण की मला पडेल सवय थोडीफार कमी जास्त होते. हा महाराजांसुद्धा आहेत आणि विनेकरी बाबा आणि पुन्हा एकदा अन्नदान वित्तदान आणि श्रमदान करणारे यांच्या सानिध्यातून हा कार्यक्रम आहे. आणि एक राहिला बोलायचं आमचे जितू महाराज बी आहे. हां करा वयानं होते बरोबर थोडंफार वय झालं की नाही थोडंफार काही समजत नाही म्हणून आता कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो बरोबर आहे ना. हो आणि नाव कोण घेत असते संतोष महाराज मी काही कोणाची बायको आहे की नाही म्हणून सांगतो. आता सर्वांसाठी एकच म्हणतो ते हे अपरापार माझे जाणून परात्पर येथून ते अवतारा कृष्णा दिका हत्ती के पाव में सबके पाव विठ्ठल विठ्ठल. मरण म्हणतात रडल्याने चांगलं दिसते पहा. मी प्रखळ बोलणारा माणूस आहे. मरण हे रडल्याने चांगलं दिसते तसं या कार्यक्रमाला आणखी एक शोभा आहे. जिथं मरण झालं तिथं जर रडलं नसलं ते मरण म्हटल्या जात नाही. जिथं कुठं लग्न असलं आणि तिथं वराळ जर नसलं तर ते वराळ लग्न म्हटल्या जात नाही. तसं कार्यक्रम म्हटला म्हणजे साऊंड आहे की नाही. एकदा साऊंडवाला बाबासाठी बी टाळी वाजवा तुम्ही. ते आता मोठ्यात माझ्यापेक्षा नाही तर माझी पोरगी दिली असती दिली एवढा सुंदर साऊंड लावला जवळ केला असतं त्यामुळे असाच साऊंड आहे. हो हो अभंग फार सुंदर आहे. अभंगाची रूपरेषा जर पाहण्याचा योग आला तर या अभंगातून उपदेश हा सांगला जाते. उपदेशाचे 3 प्रकार आहेत. प्राप्त स्मरणीय गुरुवर्य शास्त्रार्थ महर्षी आमचे गुरुजी भास्कर बाबा सांगतात. रूपांती उपदेश करुणा उपदेश आणि कांता समित उपदेश आणि कांता समित उपदेश असणारा हा अभंग आहे. या उपदेशातून माऊली ज्ञानोबा राहायला एक प्रकारे आपल्या लहान बहिणीनं उपदेश करावा आणि आजचा 6वा दिवस आहे म्हणून वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून नाम रूप लीला आणि क्षेत्र तद्वत अद्वैत प्रकरण म्हणजे उपदेश स्वरूपातलं उद्या मागणी महाराजांची आणि मग दुसऱ्या दिवशी काला म्हणून वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून असा काही लिखित नियम नाही बरोबर की पहिल्या दिवशी नामस्मरण असं काही लिखित नियम नाही. पण हे वारकरी संप्रदायाची पायमल्ली आली स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या परंपरेनुसार म्हणून हे अशी नियमावली आपण प्राप्त करतो किंवा करायचा प्रयत्न करतो. म्हणून आज 6वा दिवस आहे आणि उपदेश आहे. याच्यामध्ये विशेष एक आणखी सांगायचं झालं उपदेश कुणी कोणाला करावा. उपदेश ऐकणारा अधिकारी पाहिजे आणि उपदेश करणारा सुद्धा अधिकारी पाहिजे. उपदेश कशासाठी करावा त्या उपदेशाची काय पूर्वांग सीमित असते याचं महत्त्व सुद्धा अभंगात सांगितलं. मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो. अभंग फार सुंदर आहे. योगी पावन मनाचा हो ऐका योगी या शब्दाचे व्याकरणदृष्ट्या जर अर्थ पाहिलं किंवा आध्यात्मिक शास्त्रीय बाबतीत जर काही अर्थ जर पाहिले तर खूप निघतात. योगी या शब्दामध्ये ज्या अभंगाची पूर्वमीमांसा आहे या अभंगामध्ये या योगी शब्दांच्या मध्ये ज्या अभंगाची पूर्वमीमांसा आहे अणुबंध चतुष्टय असेल उपद्घात असेल प्रतिज्ञा असेल सूत्रबद्धता असेल वक्ताना सांगावं का उपदेश कोणी कोणाला केला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतो एखाद्या ज्ञानी माणसानं ज्ञानी सत्पुरुषानं ज्ञानी विद्वान माणसानं एखाद्या साधकाला किंवा एखाद्या अज्ञानी माणसाला उपदेश केला तरी हरकत नाही. पण आताचा कालखंड जर पाहिला तर कोणी कोणाला उपदेश करायला आता सुटेबलच झालंय. ना वयाची अट ना अनुभवाची अट ना कोणत्या गोष्टीची अट. आता जो तो उठला तो अनुभवच करायला लागला. ऐकायची पात्रता कोणाची राहावी. पण ही मीमांसा मुक्ताबाईनं सांगितली ज्ञानोबा राहायला पाहतो. उपदेश जर करायचं झालं तर मी प्रत्येक वेळेस सांगतो एकदा एक चिमणीनं बघ एका बांद्राला उपदेश केला. चिमणी समजते ना चिमणी विठ्ठलवाडी मी का दुसरा नाही बरं तुमच्या पुढे तुमचं लेकरू आहे फक्त 2-3 वर्ष विसर पडला आता म्हणून सांगा. आता थोडासा व्याप होते मामा मागे पुढे पण बरं आहे तिकडे माही चालू तुमच्या कृपेने चांगलं आहे खूप चांगलं आहे. एवढं चांगलं केलं तुमच्या कृपेने खूप आणि भगवान कृष्णाचे आशीर्वाद आहे.
म्हणून मी 2-3-4 वर्ष कमी जास्त मागे पुढेच केला याचं. पण तो योग आता डबल आला म्हणून उपदेश कोणी कोणाला करावा. एकदा चिमणीनं बुवा एका बांद्राला उपदेश केला. ऐका, चिमणीनं उपदेश कोणी कोणाला करावा त्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो. ते चिमणी म्हणे, ओ बांद्र दादा, 12 महिने हिंडत राहिला, पाणी पावसाचे दिवस आले, आता या झाडावरून त्या झाडावर घे ना अंगावर पाणी. चिमणी म्हणे, माझ्यासारखं घरटं बांधलं असतं तू चांगला राहिला असतं, तुला पाणी लागलं नसतं. तो बांद्र म्हणे, तू तो एक काम, मी मला काम करतो, मी कुठे बी हिंडीन. आणि तुम्हाला सांगतो बांद्राचं काय काम आहे. बांदर म्हणजे माकड, इंग्लिशमध्ये मंकी. हां बरोबर आहे, तेवढं समजते म्हणा. त्या बांद्रानं बा 12 महिने हिंडला, घर काही बांधलं नाही, पाणी पाऊस आला आणि तो अंगावर पाणी घे आणि पाण्यानं चिमवाला होय. आणि चिमणी होती का घरट्यात, ते चिमणी त्याच्या इकडे पाच जाय. हो, मुक्क बघतो या चांगला, ते चिमणी त्याच्या इकडे पाय. आणि ते बांद्राला म्हणे, घे ना म्हणे, हिंड म्हणे 12 महिने, हिंड म्हणे 12 महिने, तुला घर बांधायला टाईम भेटला नाही, इकून तिकडे तिकून इकडे, हा आता घे म्हणे पाणी अंगावर. हा एक प्रकारे चिमणीने केलेला परमार्थिक उपदेश केला आहे बरं. पण तो काय म्हणे माहीत आहे, बाई तू तालं पाय, मी मला. त्या माकडानं काय केलं बा, त्या चिमणीचं घरटं मोडून टाकलं. चिमणीचं घरटं, हां, चिमणीचं घरटं मोडल्यानंतर त्या चिमणीला असं वाटलं आपण बांधलेलं घर यानं आज मोडलं. पण कालांतराने याचा कालखंड फार वाईट आहे पुढे. त्याचा कालखंड तुम्हाला सांगू मी काय होणार आहे पुढे. आता जेवढं पाणी पाऊस रात अंधाऱ्या विजेचा कळकळाट जेवढा तो बांधर अंगावर घेऊन बघ तेवढी चिमणी घेऊ शकत नाही. कारण की तात्काळ पूर्वनिर्मित घर बांधू शकते चिमणी. हा चिमणीचा परमार्थिक उपदेश त्या बांधराले आहे. पण असे परमार्थिक बांधर जर पाहिले तर भरपूर आहे. ते ज्ञान पाहिजे का बरं. जरी म्हणे ते तुम्हाला आम्हाला समजत नाही, हे शोकांतिक आहे. ते बांधर कोणतं, ते चिमणी कोणती, हे आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे म्हणून सांगितलं. अधिकारी पाहिजे. ऐका, विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचे एक सद्ग्रस्त आहेत आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे मीनाक्षी. ब्रह्मचित्तला ग्रंथ आहे आदिशक्ती मुक्ताबाईचा एक. त्या ब्रह्मचित्तला ग्रंथामध्ये आईसाहेब रखमाबाईचं नाव मीनाक्षी सांगितलं बघ. कोण होत्या मुक्ताबाई, काय अधिकार होता मुक्ताबाईचा. मुक्ताबाईने ज्ञानोबाला कसा उपदेश केला ऐका. अभंगाची मीमांसा सांगते, योगी पावना मनाचा साहे अपराध जणांचा. योगी जर शब्द पाहिला तर कोणाच्या पुढे लागते, हा संसारिक माणसाच्या पुढे लागत नाही. लागते काय असं कोणी म्हटलं का गणेश महाराज योगी आहे, जितू महाराज योगी आहे, आमचे कृष्णाबाबा योगी आहे, असं म्हटलं का कोणी. संसारिक माणसाच्या मागे हा संसारिक माणसाच्या पूर्वार्धामध्ये शब्द लागतात. योगाचं काय महत्व आहे माहित आहे. योग्याच्या पुण्यासारखं जगाच्या पाठीवर कोणाचंच पुण्य नाही बघ. अगा योगी जो जाणीजे तो देवाचाही देव म्हणजे माऊली ज्ञानोबा सांगतात. योगाचा फार मोठा अधिकार आहे. हो, विठ्ठलपंत कुलकर्णी आहेत आणि विठ्ठलपंत कुलकर्णी पत्नीचं नाव आहे रखमाबाई. या विठ्ठलपंत कुलकर्णीने काय केलं माय, विठ्ठलपंत कुलकर्णीने इसाब रखमाबाईसोबत विवाह केला आणि विवाह केल्यानंतर काही दिवसानंतर संसारिक जीवनाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. संसारिक जीवन जगले आणि कालांतराने हे विठ्ठलपंत कुलकर्णी संन्यास आश्रमामध्ये निघून गेले, संन्यास घेतला. मुक्ताबाईचं चरित्र फार सुंदर आहे. डोळ्याला पाणी लागते आणि तुमच्या डोळ्याला पाणी लागेल, मी तुम्हाला गॅरंटी देतो कीर्तनातून. आज ऐका, या विठ्ठलपंत कुलकर्णीने मला संसार करत असताना संसारातून संन्यास आश्रमामध्ये गेले आणि संन्यास आश्रमामध्ये गेल्यानंतर संन्यास घेतला. कालांतराने महाराज या विठ्ठलपंत कुलकर्णीच्या पत्नीला 4 संतती प्राप्त झाल्या. किती? 4. निवृत्तीराया, माऊली ज्ञानोबाराया, सोपान काका आणि मुक्ताबाई. हे 4 लेकरं झाल्यानंतर पुन्हा संन्यास आश्रमातून पुन्हा ग्रहस्थाश्रमामध्ये हे विठ्ठलपंत कुलकर्णी आले आणि सुखी परिवारामध्ये जीवन जगू लागले. असं एक नाही, 2 की 3 वेळेस संन्यास आश्रम पदार्पित करून मुक्ताबाई आणि ज्ञानोबारायाच्या आणि पत्नीच्या सानिध्यात विठ्ठलपंत कुलकर्णी राहू लागले. 1 वेळेस झालं, 2 वेळेस झालं. आता असं करत असताना माय विठ्ठलपंत कुलकर्णीचं हे सर्व तिथल्या कालखंडातल्या ब्राह्मणाला हे पटलं नाही भाऊ. विठ्ठलपंत कुलकर्णी हे ब्राह्मण होते आणि विठ्ठलपंत कुलकर्णी ब्राह्मण असल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णीला संन्यासामधून ग्रस्ताश्रमामध्ये गेले, गृहस्थाश्रमामधून संन्यासामध्ये गेले. हे त्या काळातल्या ब्राह्मणाला पटलं नाही. हा आपल्या ब्राह्मण कुळाला कलंकित केलं असं त्यांना वाटत होतं. म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णीला बुवा त्यांनी काय केलं, दंड देण्याचा उपक्रम केला. आणि विठ्ठलपंत कुलकर्णीच्या घरी सर्व ब्राह्मण लोक आले. त्याच्यात महादेव शास्त्री फार विद्वान त्या काळातले प्रख्यात पंडित होते. 4 वेदांचा ज्यांचा अभ्यास होता. आणि महादेव शास्त्री नावात दिला, हो विठ्ठलपंत निघा घराच्या बाहेर, तुम्ही आपल्या कुळाला कलंकित केलं. अरे एखाद्या माणसाने विवाह केल्यानंतर त्यांनी संन्यासाचा वेश घेऊ नये, हे तुम्ही आपल्या कुळाला लावलेली एक प्रकारची कलंकित अवस्था तुम्ही प्राप्त करून दिली. म्हणून तुम्हाला सर्व ब्राह्मणांनी आता गोत्रातून, धर्मातून आणि निवासस्थातून आणि ग्रामातून बाहेर काढण्याचा उपक्रम केला. विठ्ठलपंत कुलकर्णी आले, हात जोडले आणि विचारलं, महाराज
माझ्याकडनं अपराध झाला असेल तर ऐका, मी तो अपराध मान्य करून मला तुम्ही दंड देऊ शकता, याच्यात मात्र शंका नाही. पण सांगत आहेत ब्रह्मचित्तेला ग्रंथ सांगितलं, जागतिक विठ्ठलपंत कुलकर्णी झोडी करत दीक्षा मागायला जात की नाही बाबा. लोक काय काय करत माहीत आहे, संन्यासामधून गृहस्थाश्रमामध्ये गेला लोक चिडवत की तुझे ज्यांना पाप झालं. लोक त्यांना भिक्षा देत नव्हते, शिदा देत नव्हते, अन्न पुरवत नव्हते आणि अपमान करत होते विठ्ठलपंत कुलकर्णीचा. आणि विठ्ठलपंत कुलकर्णीला असं वाटलं की आता आपले लेकरात 4 लोकांनी जर असंच पुढे ठेवलं तर काय होईल, आपल्या लेकराची उपजीविका कशी भागेल. म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णीने तो दंड मान्य केला. काय अपराध केला होता, ग्रस्ताश्रमातून संन्यासामध्ये गेले, पुन्हा संन्यासमधून ग्रस्ताश्रमामध्ये आले. असं एक नाही 2 नाही 3 वेळेस केलं बुवा. ब्राह्मण लोकांनी इंद्राणीच्या काठावर बोलावलं आणि इंद्राणीच्या काठावर सभा भरली बुवा. महादेव शास्त्री फार प्रखान पंडित, त्यांचे सर्व अनुयायी सर्वांनी वेद काढले आणि विठ्ठलपंत कुलकर्णींना केलेलं पाप, या पापाची काय शिक्षा वेदात आहे हे सांगावं. 6 वाजता विठ्ठलपंत कुलकर्णी घरातून निघले. रुक्माबाईला सांगितलं, आई ब्राह्मण लोकांनी इंद्राणीच्या ओढ्यावर इंद्राणीच्या काठावर मला शिक्षा देण्यासाठी सभा भरवली, मला तिथं जायचं आहे. विषयाचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडी, मनाची घडी घडी हृदया माझी. आज हृदय द्रवित झालं हो विठ्ठलपंत कुलकर्णीचं. आणि बसले विठ्ठलपंत कुलकर्णी, सर्व ब्राह्मण बसले, हात जोडले. हो सांगा महाराज, मी अपराध केला म्हणता, मला काय शिक्षा पाहिजे. त्यावेळेस विठ्ठलपंत कुलकर्णीला त्या अपराधाची शिक्षा काय दिलं असेल महाराज, देहांत प्रायश्चित. विठ्ठलपंत तुम्ही पाप केलं, असं पाप भविष्यात कोणा ब्राह्मणाने करू नये, याच्यासाठी तुम्ही या इंद्राणीमध्ये आत्महत्या. सांगा तुम्ही, लेकरं लहान लहान, 9 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाचा मुलगा, 7 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुक्ताबाई. ब्रह्मचित्तेला ग्रंथामध्ये वय सुद्धा सांगितलं महाराज मुक्ताबाईच्या. करता 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 देहांत प्रायश्चित. आता हो म्हटलं बापानं, का, कारण की लेकरांना जीवन जगण्यासाठी हे लोक विनंती केली, मी मरणार त्यात शंकाने, मी आत्महत्या करेल, मी इंद्राणीमध्ये आत्मदहन करील, पण माझ्या मुलांना समाजामध्ये तुम्ही मान्य करावं, हे सर्व विनंती केली. ठीक आहे, तुमच्या मुलांना आम्ही समाजामध्ये मान्य करू, पण समाज असा आहे महाराज, ऐका, समाज असा एक दृष्टिकोनातला गट आहे. समाजामध्ये जर जीवन जगत असताना तुम्ही आम्ही जर पाहिला, आताच्या कालखंडात जेवढे स्वतःच्या दुःखानं दुःखी लोक नाही आहेत, तेवढ्याचं सुख पाहून लोक दुःखी आहेत ना. समाजाचा वर्ग, समाज विशिष्ट नास्तिक आस्तिकवृत्ती लोकांच्या संदर्भात बोलायचं झालं, समाज जेवढ्या स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही आहे, तेवढ्या समाजात राहत असताना दुसऱ्याचं सुख पाहून लोक दुःखी आहेत. एखाद्यानं जर घर बांधलं, सापडलं असेल काही म्हणतात की लोक. एखाद्यानं समजा सायकलवर लहानपण काढलं, पुरा वयाच्या 50 वर्षीपर्यंत एक खट्ट्या जर अशी मोटरसायकल घेतली, विनेकरी बाबा, शास्त्राले पैसे मागितले वाटते, लोक बोलतात राजा, आहे की नाही. एखाद्याचं लेकरू अभ्यास न करता योगा UPSC MPSCतून पास झालं, उच्च पदावर लागलं, लोक म्हणतात दिले असतील काही. असं समाज आहे. म्हणजे समाज पैदलही चालू देत नाही, समाज घोड्यावरही चालू देत नाही. समजा पैदल जर चालला तर किती दरिद्री हिणं म्हणतात. समजा घोड्यावर बसला तर पैसा आला मापला हा, आणि इकडे तिकडे पायात घेतला, समजा समाज म्हणते मॅट झाला का इकडे तिकडे पाहिजे. समाज तसाच आहे. म्हणून जेवढं स्वतःच्या दुःखानं दुःखी आताच्या कालखंडात करून तेवढ्याचं सुख पाहून लोक सध्या, हा नियम आहे शास्त्राचा बोलायचं झालं तर. ठीक आहे, तुमच्या मुलांना आम्ही मान्य करू. आणि विठ्ठलपंत कुलकर्णी घरी आले, आणि घरी आल्यानंतर बायको बसली राजा विठ्ठलपंत कुलकर्णीची ताट वाढेला. सकाळपासून विठ्ठलपंत कुलकर्णी 6 वाजता गेले, रातचे 12 वाजले 12, आणि बरोबर साखळी वाजवली विठ्ठलपंत कुलकर्णीना. आईसाहेब रखमाबाईनं दरवाजा उघडला, आणि आल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णी दरवाजापाशी बसले, डोक्याला हात लावला. पण बायकोचा नियम आहे, बायकोचा नित्यनेम आहे महाराज पतीच्या संदर्भात. तो का म्हणे पतिव्रता तिची, ऐका, पत्नीचं लक्षण सांगितलं शास्त्रामध्ये. पत्नी धर्मपत्नी, प्राणेश्वरी, कौमुदी प्राणेश्वरी, तनलक्ष्मी, वनलक्ष्मी, हे पत्नीचं लक्षण आहे. पत्नीचा नियम धर्म जर पाहायचा झाला तर शास्त्रकारांनी, काही कविताकार असे सुंदर सांगतात, पत्नीनं पतीच्या संदर्भामध्ये काय करावं, काय नियम आहेत पत्नीच्या संदर्भात. पण मला सांगायचे बी आहेत तुम्हाला, मी का गोसाई आहे काय, दिली त्या उत्तम मामानं पोरगी दुना केलं लग्न, काय झालं त्याच्यात, मी का गोसाई थोडी आहे, मी बी संसारिकच दोष सांगेन तुम्हाला. ज्याचं लग्न होईल नाही, जो संन्यासी असला त्या माणसानं म्हणा, याबद्दल बोलू नये, पण मी काय गोष्टी आहे, बी लग्न व्हायला राजू महाराज. म्हणून सांगतो, पत्नीचे नियम धर्म सांगितले. काय, पत्नी कशी असावी, पत्नीनं काय करावं, आणि पत्नीनं पतीच्या मतानुसार कसं चालावं. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजोनी, घ्या तुम्ही समजोनी. आपल्या पतीला नित्य मानते देवा समजोनी, आपल्या पतीला नित्य मानते देवा समजोनी. पतीला राज म्हणून बोले हसूनी, अपराधाची क्षमा मागते पदार पसरूनी. अपराधाची क्षमा मागते पदार पसरूनी. हो देवाला माने पतीच्या अगोदर धर्माला मरण,
महाराजच सांगते, पतिव्रतेचा नेमधर्म घ्या तुम्ही समजूनी, आपुल्या पतीला नित्यमान. जी बाई जी स्त्री आपल्या पतीला देव मानते महाराज, तो त्याची दखल वैकुंठा दिस घेते बरं. शास्त्र सांगते बायकोने नवऱ्याचं तोंडावर नाव आणलं तर निभूती नावाचा दोष लागते भाऊ. बायकोने फक्त नवऱ्याचं तोंडावर नाव बी घेतलं तरी निभूती नावाचा दोष लागते. एवढं नियम सांगितले महाराज, वाचा तुम्ही. याच्यामध्ये फार सुंदर सांगितलं. रजतरंगणी नावाचा ग्रंथ आहे. पत्नीने जर पतीचं नाव घेतलं तर दोष लागते बुवा. घरच्या बुवाच्या पहिले पत्नीने जेवण करू नये बुवा. हो, आणखी सांगू तुम्हाला, एवढे नियम सांगितले. संध्याकाळच्या वेळेस घरच्या बाईनं घराच्या बाहेर जाऊ नये हाही दोष आहे. संध्याकाळच्या वेळेस बाईच्या जातीने केस विसरू नये हाही मोठा दोष आहे. संध्याकाळच्या वेळेस खरकटे भांडे धुणे हा बी दोष आहे. संध्याकाळच्या वेळेस घरातला केरकचरा बाहेर फेकू नये हा बी दोष आहे. घराच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस उंबरट्यावर कोणत्याही गृहलक्ष्मीने बसू नये हा बी दोष आहे. एवढंच नाही, संध्याकाळच्या वेळेस वरते बसून आसनावर काही खाऊ नये हा बी दोष आहे. संध्याकाळच्या वेळेस सौंदर्य प्रसादीकरण म्हणजे महिला मंडळी तुमच्यासाठी मेकअप तो बी करू नये हाही दोष आहे. आणखी सांगू काही नियम, मला त्याच्यासाठीच बोलावलं या लोकांना. महिला मंडळी जीवनाच्या संदर्भात सांगतो. आता आपण संसारिक आहे, पाय वले करून झोपता येत नाही बा, हा बी नियम आहे शास्त्रामध्ये. आता मी ज्याच्याकडे काही ना काही शिकलो, भावस्कर बाबा आमच्या महाराजांना माहीत आहे, फार विद्वान आहेत ते, फार सुंदर सांगतात, बारीकशी गोष्टी आहे. हो, रातचे भांडे खरकटे तुम्हाला ते बी ठेवता येत नाही महिला मंडळी. ऐका, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तुमच्या घरातली अन्नपूर्णा दोष होती महाराज. घरात खरकटे भांडे रातभर ठेवू नये. घरात भिजवलेले कपडे पाण्यात ते बी सुद्धा ठेवू नये, याचा बी दोष आहे महाराज. नाही तर काही लोक काय करतात, कपडे काढले की पाण्यात टाकून देतात, सकाळी धुऊ बाया म्हणतात, हा बी दोष आहे महिला मंडळी. घरात लक्ष्मीची अवकृपा आणि पितृदोष लागते. हो, भगवंताचा एक अवतार आहे, वस्त्र अवतार आहे. द्रौपदीसाठी घेतला होता ना, तो दोष सांगितला चिंतामणीमध्ये. आणखी सांगू तुम्हाला, तुम्ही स्वयंपाक करता की नाही महिला मंडळी, काही की कणिक उरली पोह्याची, तर तुम्ही काय करता, फ्रीजमध्ये ठेवता किंवा त्या कुंड्यात ठेवता ना की दाबू. माझ्या घरचं जनावर बी ठेवत जा कधी कधी, आता बंद केलं मी कधी. सकाळी पोया करता, शास्त्र याचा बी अन्नपूर्णेचा दोष सांगते. आणखी सांगू, तुम्ही भाजी करता ना, भाजी काही की बायले भाजीला चव असते, चव घेता की नाही, खरं सांगा, खोटं नका बोलो. शेजारी बाईले शेजारी माझी शपथ आहे, खरं सांगा, घेता की नाही, याचा बी दोष सांगितला बा. तुम्ही मनसान कार्य कुठून आणला, माझं पोतेच भरेला तसे. हां, रातच्या वेळेस एखादा मनुष्य जर असेल तर मनुष्यानं डोक्यावर टिळा लावून झोपू नये, अपमृत्यूचा संकेत सांगितलं चिंतन. फार सुंदर सांगितलं. एवढे वेळ घरातला दिवा कसा आणि किती वाती असा त्याचंही शास्त्र आहे बा. घरातल्या देवापाशी 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 समवाती चालतात. 2 वाती चालत नाही, 4 वाती चालत नाही, 8 वाती चालत नाही. घरातली लक्ष्मी अस्थिर होते, तुमच्यावर वक्रदृष्टी खराब टाकते. आणखी सांगू तुम्हाला, घरातल्या देवाची दिशा कोण्या मुखानं असा त्याचंही शास्त्र आहे. गणपती महाराज उजव्या बाजूला, भगवान कृष्णरायाची प्रतिमा जर असली, गोत्रदेवताची डाव्या बाजूला, घरात कुळदेवताचं वास्तव्य जर असलं तुमचं, गोत्रदेवताचं बद्धस्ती पाहिजे, 1 शालिग्राम 1 बाणलिंग पाहिजे. घरात शंकराची दगडाची पिंड ठेवू नये याचा बी दोष सांगितला. स्मशान देव आहे. काही लोक म्हणतात ते, आता तुम्ही टीव्हीवर देवाचं ऐकता, पण स्वतः मी शिवपुराण सांगतो बा, काय खोटं बोला म्हणून सांगतो मी. वाचा तुम्ही, रुद्र शतरुद्र संहिता वाचा, त्याचं सुंदर सांगितलं आहे. ज्या ज्या घरात दगडाच्या शंकराची शिवलिंगाची प्रतिमा आहे महाराज, त्या घरात पितृदोषाची अवकृपा आहे. सोन्याचा चालते शिवशंकराची शिवलिंग, चांदीची चालते, रजतची चालते, स्फटिकाची चालते महाराज, पण दगडाची पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल महाराज कुठे ठेवा, घरातले फेकून द्या, फेकून नका देऊ. काही लोक म्हणतात तुळस शंकराला चालत नाही बुवा. वाचा तुम्ही सतीखंडातली फार सुंदर कथा आहे. भगवान शंकराने वरदान दिलं ते तुळशीले. जेवढी विष्णूले तुळस आवडते भगवान विष्णूला, तेवढी लक्ष्मी मातेला, तेवढी भगवान शंकराला बी आवडते. काही लोक म्हणतात शंकराला तुळस आवडत नाही. खोट्या गोष्टी आहेत. कोणता बुवा आहे सांगणारा तो दिसून जरायला 4 वर्ष झाले तर विचारून आलो. लोकांना काही सांगते भाऊ समाजात लोक. तुळस शंकराला बी आवडते. ऐका तुम्हाला सांगतो, महिला मंडळी एक आणखी तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा नियम. तुम्ही तुळस तोडता की नाही देवाला अर्पण करता ना. आता सौभाग्यवती लक्षणातलं सांगतो तुम्हाला संदर्भ. ज्या सौभाग्यवती बाईनं तुळस तोडली त्या बाईला विष्णूच्या मस्तक तोडल्याचं पाप लागते. महिला मंडळी कानाची इंद्रिय उघडे करून ऐका, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. मी काही गप्पा गोष्टी सांगेल तुम्हाला आलो नाही. तुळस जी असते ना, तुळस एखाद्या सौभाग्यवती बाईनं जर पान तोडलं, एखादी मंजुरी तोडली, ते देवाला अर्पण केले तर भगवान श्री हरी विष्णूचं मस्तक तोडल्याचं पाप लागते. मग तुम्ही म्हणता महाराज देवाला अर्पण करायची आहे, शास्त्र त्याचा उपनयन सांगते. काय, तुमच्या घरातली जी मुलगी लग्न होईल नाही, जिचं अमृतकुंड झालं नाही, किंवा तुमच्या पतिदेवाच्या हातानं तोडून तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही शंकराच्या पिंडीवर चढू दे, ते भगवंताला मान्य आहे. आता याच्यापुढे तोडू नका. भगवान शंकराच्या भगवान विष्णूच्या मस्तक तोडल्याचा पाप घेऊ नका. विठ्ठल हे सांगायचं आहे. पतिव्रतेच्या संदर्भात मी सांगत होतो, पत्नीचे काय नियम धर्म आहे स्त्रीचे. विठ्ठलपंत कुलकर्णी आले आणि विठ्ठलपंत कुलकर्णी खाली बसल्यानंतर लवकरात लवकर जेवायला बसा. तुम्ही ताट वाढते, सकाळचे गेलेले बुवा. हां, जेवायला बसल्या राजा विठ्ठलपंत कुलकर्णी जसा हात घेतला विनेकरी बुवा,
डोळ्यामध्ये अश्रू आले. का बरं आले असतील? आज महादेव शास्त्री आणि त्यांच्या सर्व मंडळांनी काय केलं? विठ्ठलपंत कुलकर्णीला आत्महत्या करण्यासाठी शिक्षा दिली. त्यावेळेस समाज त्यांच्या मुलांना डोक्यावर घेईल. हो, विठ्ठलपंत कुलकर्णी ताटावर बसले, टपटप अश्रू पडले हो विठ्ठलपंत कुलकर्णीच्या. मग बायकोने विचारलं, अहो काय झालं, का बरं रडताय तुम्ही? पण आता हंबरडा फुटून आला, विठ्ठलपंत कुलकर्णीला बोलता येत नाही. अगं रखमाई, मला बोलावलं त्या शास्त्री भावाने, त्यांनी सर्वांनी बोलावलं आणि मी गृहस्थाश्रमातून संन्यास आश्रमामध्ये प्रविष्ट झालो. पुन्हा संन्यास घेतला. म्हणून त्यांना असं वाटलं की मी पाप केलं आणि मला त्यांनी घराच्या बाहेर काढलं, धर्माच्या बाहेर काढलं. एवढंच नाही, मला आत्महत्या करण्याची सुद्धा दंड त्यांनी ठोठवला. आता मी मरणार आहे. याच्या पुढे या 4 लेकराची जबाबदारी. काय वय असेल त्याच्या ऐका. जन्म दिल्यानंतर एखाद्याची माय जर निघून गेली महाराज, तिचं बी राहत नाही बरं, भगवंत तिचा पाठपुरावा करतो म्हणतात. पण ऐका, 9 वर्षाचं मुलाचं वय आहे, 8 वर्षाचं वय आहे, 7 वर्षाचं मुलाचं वय आणि 6 वर्षाची मुक्ताबाई, तिला बोलता सुद्धा येत नाही. आत्महत्या करायचा एवढं सांगितलं फक्त विठ्ठलपंत कुलकर्णीनं. आईसाहेबांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये तिच्या सुद्धा अश्रू आले. आता ऐका, विठ्ठलपंत कुलकर्णी मरतील याच्यात नवलने महाराज, पण आता पत्नी बी तशीच पाहिजे. तिनं सुद्धा म्हटलं, ऐका तुम्ही मरणार आहात ना, तुम्ही आत्महत्या करणार आहात ना, तर मी सुद्धा तुमच्याच मागे येईल. अगं रखमाई असं बोलू नको, 4 लेकरं आहेत आपले, या लेकरीचं काय होईल? नाही नाही, मला काही सांगू नका. हो नाही, हो नाही, हो नाही, हो नाही. आता ऐका, सती परंपरा जर बोलायचं झालं तर बंदच व्हायला आहे. पण त्या कालखंडामध्ये जर म्हटलं तर हे पत्नीचं पतीवरचं प्रकारचं प्रेम म्हटलं तरी हरकत. विठ्ठलपंत कुलकर्णी नाही म्हणतात, पण आईसाहेब रखमाई माता म्हणतात, नाही मला तुमच्यासोबत यायचंच. दृष्टांत दिला रखमाबाईनं. कोणता? ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघले महाराज, त्यावेळेस आईसाहेब सीतामाता मागे येत होती. देवानं नाही म्हटलं, पण आईसाहेब सीतामातेला काय सांगितलं? निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. अरे देवाच्या पत्नीनं सुद्धा देवासोबत यावं आणि मी तुमची धर्मपत्नी आहे, मी येईल. हा ठीक आहे, पण आता ऐका, 4 लेकरात कोण या लेकराचा पाठपुरावा करीन बा? रात्रीचा कालखंड आहे. जशी जशी रात निघत गेली, काळोख रात पुढे पुढे निघत गेली महाराज. करता करता बस आपल्या पत्नीने आता काय केलं, एक घास तोडला आणि विठ्ठलपंत कुलकर्णीच्या तोंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. जसा घास पत्नीनं आपल्या पतीच्या तोंडापर्यंत आला महाराज, विठ्ठलपंत कुलकर्णी जोर जोराने रडायला लागले आणि आईसाहेब रखमा मातेच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले. हातातला घास ताटात पडला आणि दोघांनी एकामेकाकडे पाहिलं. मरणं हे त्यांना फार कठीण वाटत नव्हतं बुवा, पण लेकरेचं होईल काय. करता 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 विठ्ठलपंत कुलकर्णी रडत रडत कुटियाच्या बाहेर निघले आणि विठ्ठलपंत कुलकर्णीला आता वाटलं बस आता काही करणे, आपल्यासाठी ही अखेरची रात्र. रखमाबाई मातानं पाहिला आपले पतिदेव कुटियाच्या बाहेर गेले. आता रखमाई माता रडत बसल्या महाराज. लेकराला सोडून जाणार, लेकराला सोडून जाणार. आणि ज्या लेकरांना खायची, बोलायची, जगण्याची सुद्धा परंपरा अजून अवगत नाही असे लेकरं, किशोरावस्था आहे. काय होईन या लेकरांचं? प्रत्येक मायच्या हृदयामध्ये आलेला हा एक प्रश्न असतो बा. ऐका, हो म्हणून म्हणले स्वामी तिन्ही जगाचा आई विना. लेकराच्या संदर्भात मायचं प्रेम फार महत्वाचं असतं. मी प्रत्येक वेळेस सांगतो, बापाचं मायच्या प्रेमाबद्दल शास्त्र सांगतो. एखाद्या पोराचं शंभळानं तोंड भरलंय, शंभूळ समजतं ना, शंभूळ. आजीला म्हटलं, हा आजी शंभूळ शंभूळ. हा, एखाद्याचा लेकरू जर शंभळानं भरेलाय, गाल बी भरले, इकडलाय गाल भरला, तोंडगीन भरलं, रडायला लागलं. मी बापाचं मायचं प्रेम सांगतो. आणि त्याच्या बापाला म्हणे तुमचं लेकरू रडून राहिलं राजा. देखणं त्याले बाप पाहिजे, पोर आले, पोरगा धूम रडून राहिलं खूप. म्हणून पोराचा गाल शंभळानं भरला, तोंड. बाप घेईन काय कृष्णा बाबा? खाऊन घेणार नाही बाप, कारण की तो पोरगा शंभळानं भरला आहे. ते बापाचा प्रेम. आणि तेच जर घरात माय स्वयंपाक करत असताना जर मायला कोणी सांगितलं बाई तुमचं लेकरू रडून राहिलं बरं, ते पण खूपच आरोग्य कोणाला घ्या त्याले, मा हातातली चपाती खाली ठेवते बा आणि पैत येते. आणि 2000ची पैठणी असली तर पैठणीचा शेव काढते, पोराचा गाल पुसते ना शंभळाचा गाल. आणि काय करते समजा, तुम्ही घेतला असता परशुराम महाराज पोराचे मुके घेतले असते का? पण ते माय शंभळाचा गाल पुसल्यानंतर पटपट मुके बी घेते की नाही. हे मायचं प्रेम. लेकुराचे हित ऐसी कळवळल्याची, म्हणून मायच्या प्रेमाची बरोबर या जगामध्ये कोणी करू शकत नाही. विठ्ठलपंत कुलकर्णी बाहेर गेले. आता मायच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि सवय पडली हो, ज्ञानोबाला सवय पडली, निवृत्ती राहायला सवय पडली, सोपान काकाला सवय पडलेली आहे. आणि 6 वर्षाची मुक्ताबाई निवृत्ती राहायच्या डोक्यावर हात फिरवल्याशिवाय निवृत्ती राहायला झोपेत नव्हती. कृष्णा बाबा खूप सुंदर सांगितलं बरं, एवढा भाव सुंदर आहे. लोक म्हणतात साधू संतांना जेवढं दुःख झालं तेवढं दुःख आपल्याला बी आहे का? जेवढं साधू संतांना दुःख झालं की नाही, तुमच्या आमच्या जीवनात काही दुःखी नाही बा. लोक म्हणतात आम्ही एवढा परमार्थ करतो, आम्ही एवढं देवधार्मिकपणा करतो, तरी आमच्या वाटेला दुःख आहे.
पण ऐका, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कोणालाही दुःख पेलवण्याचं सामर्थ्य भगवंत देत नाही माय. भगवंताच्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होणारा किंवा पास होईल भगवंत त्याला दुःख देते. म्हणून दुःखाला कधी घाबरू नाही. लोक म्हणतात महाराज लोकांची तर मजाच आहे, त्याने उठले की सुटले धंदेच केले सांगायचे. मग नवीन नवीन लग्न झालं तर मामा, मी प्रत्येक वेळेस सांगतो कोरोनाचा अपडेट होते, तुम्ही काय आले नव्हते लग्नात. नवीन नवीन लग्न झालं आणि एक बुढी मा घरची म्हणे गणेश महाराज तुमची बायको तर हसतेच पण तुम्ही बी हसता. लोकांचं काय सांगा, आपण आपलं सांगा. पैसा ज्यांचा अनुभव. बुढी म्हणे महाराज मी याच्यावर सांगू राहिलो की बघ तुम्ही लोक म्हणतात की महाराज लोकांचे भरले चांगले दिवस, आणि ते बुढी मला तशी म्हणे एक दिवस तुमची बायको हसते गणेश महाराज आणि तुम्ही हसता म्हणे बाबा, तुमच्या घरात रडल्याचाच आवाज येत नाही. म्हटलं आजी तसं नाही, माझ्या घरच्या बाईची कधी कधी समजा जीवारी असली स्वयंपाक करणं आणि जबरदस्तीने स्वयंपाक जर करायला लावला, करता करता पोयपाट बेलनं फेकून मारते, पण ते स्वयंपाक करत पण तो हुकला की मग मी हसतो, म्हणून तुला हसायचा आवाज. मग म्हणे तुम्ही हसता याच्यात नवल नाही गणेश महाराज तुमची बायको. म्हटलं आजी उलट, समजा तो मी नाही हुकला आणि तो माझ्या डोक्याला लागला की मग मी रडतो, मग ती हसते. आहे की नाही महाराज. सगळ्याच्या जीवनात दुःख आहे. जो देखे सो सुखिया कोई. दुःख हे सुखाची जननी आहे. म्हणून जिथं ब्रह्म तिथं माया, जिथं सुख तिथं दुःख आहे. सत्य असत्य अशी चाल झाले देव, बरोबर आहे ना. म्हणून सुख दुःख सर्व जीवांचा कृपा सांगितलं शास्त्रामध्ये. दुःखी माणूस असायलाच पाहिजे. काही काही लोकांना आमच्यावर असे अक्षर महाराज 6वी केस लागली आता मुरली बाबा काळे बाबा. मंगळूरच्या अमरावतीला कथा झाली, मला सांगायचं नव्हतं पण 6वी केस अशी लागली. त्याच्यात मी धर्माचं बोललो जर सर, मी सांगेल तुम्हाला पुढे, मला त्याच्यावर काही बोलणं नाही. पण लोकांना वाटते आमचं जीवन 14 महाराज मेले बा आमच्या संग्रामपूर तालुक्यातले 14 यावर्षी. लोकांना आमच्या गाड्या माळ्या दाड्या दिसतात की नाही जितू महाराज खरंच सांगा. 14 लोक, कोणी ॲक्सिडेंटनं मेलं, कोणी हृदयविका. आमच्या गजानन महाराज राजा जवळचे माणसं गेली, काय सांगा आता तुम्हाला. पण मला तुम्हाला हे सांगायचं, दुःख सर्वांच्या जीवनात आहे पण माणसानं भिकू नये बा. हो सगळेजण लोक म्हणतात सुखी सुखी सुखी. या जगामध्ये सुखी कोणीच नाही महाराज. आणि संसार हा हलकट आहे फलकट आहे. सुखी या जगामध्ये एकच आहे. साच कहे तो सब दुखी सब जग दुखिया, झूठा कहे ना जाई. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, जिनने सृष्टि कमाई कबीरा, जिनने सृष्टि कमाई. सुंदर प्रमाण झालं महाराजांना. म्हणजे या जगामध्ये कोणीच सुखी नाही बा. संसार जर म्हणायचा झाला इंद्राचा पुरा झाला नाही, चंद्राचा पुरा झाला नाही, उंदराचाही पुरा झाला नाही. फलकट तो संसार येते सार. म्हणून या जगामध्ये कोणीच सुखी नाही. आपापल्या परीने सर्व गोष्टी लागू पडतात माणसांना. हो. आणि तुमच्या आमचा वर्गात असा आहे समाजात, आपल्याला जेवढे असं तेवढं कमीच आहे भाऊ, आहे की नाही. एकदा 2 गधे समजता का तुम्हाला. गधे आजीले म्हटलं गाढव म्हणतात आमच्याकडे. गाढव इंग्लिशमध्ये मंकी म्हणतात. या 2 गाढवाची भेट. हे दोघं गधे होते भाऊ. आमच्या शेगावच्या बाजारामध्ये विकले हे काळे बाबा. माणूस कसा हाव प्रधान आहे, माणसाला जेवढं असलं तेवढं कमीच आहे. मी प्रत्येक वेळेस सांगतो, आशय सांगतो दुःखाचा, आणि त्या शब्दाकडे पुन्हा येईल. 2 गाढव एका मालकाने शेगावच्या बाजारात विकले आणि 10 वर्षानंतर भुसावळच्या बाजारात ते भेटले. त्यातलं एक गाढव असं लोड झालं आणि एक गाढव सुधारलं. माझ्यासारखं मी सुधारला ना. मग लोक म्हणतात तुम्ही चांगले सुधारले महाराज. बरं म्हटलं ठीक आहे. 2 गाढव तुटातुटी झाल्यानंतर काही दिवसानंतर भेटलं. त्यातलं सुधरेलं गाढव त्या बिन सुधरेलं गाढववाले म्हणे, का रे म्हणे भाऊ तू लोळ काऊन झाला रे असा. मी काय सांगत आहे तुम्हाला, आम्हाला हाव नावाचा फार मोठा रोग लागला. हाव जेवढं असलं तेवढं ते कमी, आपल्याला शिल्लकच पाहिजे. मनुष्य हा हाव प्रधान आहे. जेवढं असलं तरी मनुष्याला तुम्हाला आम्हाला कमीच आहे. हे 2 गधे भेटले भाऊ काही दिवसानंतर. त्यातलं एक गधं म्हणे, का रे भाऊ तू म्हणे लोळ काऊन झाला रे. तो म्हणे गळा मला काही कामधंदा नाही, मालकाचा म्हणे डोंबाऱ्याचा धंदा आहे. हां, कधी विठ्ठलवाडीच्या बाजारात, कधी मुलुंडच्या बाजारात, कधी कल्याणच्या बाजारात. मालकाला एक पोरगी आहे म्हणे गंगा नावाची. आणि तो मालक काय करते, कोण म्हणे कोणाला, एक बिन सुधरेल गद्याला म्हणे. दोघीची भेट झाली किती दिवसानं. मग एकामेकाला प्रश्न केला त्याने. तो म्हणे गळा मालक एवढा चांगला आहे, काहीच काम नाही म्हणे मला, पण मी लोळच झालो म्हणे. काऊन झालं त्याचं उत्तर सांगते. मालकाचा डोंबाऱ्याचा धंदा आहे म्हणे. आणि मालकाला म्हणे एवढी एक पोरगी गंगा नावाची. आणि गंगा नावाची आहे आणि बाजाराने म्हणे मालक तो धंदा करते डोंबाऱ्याचा धंदा, समजते ना.
अशी दोरी बांधली म्हणे की त्या दोरीवर त्या माणसाची तो पोरगी तो मालक असा म्हणे दोरी हाती दिली, काळी हाती दिली की ते पोरगी अशी चालते म्हणे त्याच्यावर. मी हाव सांगतो माणसाला कशी आहे. आणि बरोबर ते पोरगी मागे जाते पुढे जाते, मागे जाते पुढे जाते, आणि खाली मालक मला बांधून ठेवते. हाव प्रधान कसा आहे माणूस मी सांगतो. आणि तो मालक बरोबर ते पोरगी वरते चालली की बरोबर अशी घंटी वाजवते परशुराम. टक 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 टक. गंगे, कोणाचं नाव आहे? गंगे. एक नाही दोन नाही 10 बाबा देते. यदा कदाचित आता गंगी जर खाली पडली तर लोक पैसे देतील नाही. बाप म्हणते खाली गद बांधलेला आहे. हाव प्रधान कशी असतो तो गद सांगून राहिला म्हणे भाऊ मा मालकाला डोंबाऱ्या धंद्या मला खाली बांधल्या पोरगी नसत्या याच्यावर चालली दोरीवर, आणि मा मालक मा पोरीचं नाव देते गंगे गंगे गंगे. यदा कदाचित तू जर या दोरीवरून खाली पडली तर या गद्याशी तोय लगन, या गद्याशी तोय लगन, या गद्याशी तोय लगन. तिचा लक्षात नाही. असे बरेच आहेत लवकरच येत नाही. त्या गंगीशी पडायची कधी खाली कधी तोय लगन, गंगी काही खाली पडत नाही याचं काही लगन. तसे आपण हाव प्रधान आहे. जेवढी हवा आहे की नाही माणसाले सर्व सुखाची आचा जन्म गेला, आचा जन्म गेला, जन्म गेला. एक तोही आता नाही केला, एक मुक्ती आता नाही केला. समाधीचा सीना पाला, समाधीचा सीना पाला. माया वेशीला जीवन बाधा, माझे सही